वर बघ इकडं, वर बघ. गुड. खाली बघ. गुड. तिकडं बघा. राईटला बघ, राईट साईडला. वरती बघ. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर गाईज आपण कटिंग वगैरे केली, तुम्ही पाहू शकताय मला. कारण विषय असा आहे की आपल्याला कार्यक्रमाला जायचं आहे. आज नाही आहे कार्यक्रम, नंतर आहे. सो गाईज आजचा विषय असा की आज आता जस्ट ना मी जेवण वगैरे केलं. आजचा मेनू एकदम डेंजर होता. तुम्हाला दाखवतो मी. दाखवतो पाहिजे तुम्ही मेनू बघा, मग तुम्हाला सांगतो काय विषय आहे ते. मेनू बघा. सो गाईज हे बघा, आपण आजच्या जेवणासाठी मागवलं होतं खेकडा. त्याचे लाचा प्याज वगैरे आला होता. आणि हे बघा अशा मोठ्या मोठ्या खतरनाक नांग्या वगैरे होत्या. आणि गाईज या खेकड्याचा मसाला भातासोबत असा खतरनाक लागतो ना, म्हणजे तुम्ही विशेष डोक्यात घेऊ नका. आणि बाकी मग इथं आहे यांचं, इथं बघा एक्स्ट्रा राहिलेला खेकडा आहे. कोणाला खायचं तर नक्की या. आणि सोबतच खेकड्यासोबत चांगला राईस लागतो म्हणून राईस पण केला होता आपण घरीच. बाकी असं म्हणजे सगळं नियोजन केलं होतं. आणि बाकी हे बघा चिकनचा पीस आहे, आपण चिकन पण एक्स्ट्रा सोबत मागवलं होतं. थोडं प्रोटीनचा पण इंटेक पाहायला पाहिजे ना. तर असं म्हणजे काय आपलं आजचं नियोजन केलं होतं दुपारच्या जेवणाचं. तर बघा म्हणजे गाईज असं आपण मस्तपैकी खेकड्याचं जेवणाचं नियोजन केलं होतं. आणि आता थोडं ऊन खाली आलंय उतरून, म्हणजे जास्त नाही उतरलं, थोडं उतरलंय. तर मग आता आपण थोडंसं बाहेर चाललोय. बाहेर जायचं कारण असं की थोडं कलिंगड वगैरे थोडे फ्रुट्स घेऊन येऊया. 2-3 दिवसापूर्वी आपली सॅलरी झाली आहे थोडीशी, मग थोडं खर्च झाला पाहिजे नाही का. तर मग थोडे फ्रुट्स वगैरे घ्यायला चाललोय आपण बाहेर. आणि आहेत जरा भरपूर गोष्टी. आपल्या ह्या फोनची जरा काच पण फुटली आहे, ती पण जरा बसवायचं नियोजन करायचं म्हणजे आपल्याला. सो गाईज कंटिन्यू बघा ब्लॉगला आणि लाईक करा व्हिडिओला. मी आलो लगेच, म्हणजे व्हिडिओमध्ये जास्त थोडं थोडं झालंय तर ते थोडंसं इग्नोर करा. आणि चला मग बाहेर जाऊया आता स्टार बाजारला. चलो. खराबच घेऊन आलंय. काय साईडला जागा, इकडेच लावूया गाडी. होय जाऊ तर आपण पोचलो स्टार बाजाराकडं. गाईज आपल्याला ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे आहेत, त्यामुळं आपण डेट्स न्यायला आलो आहे. तर विषय असा आहे की सध्या आम्ही एवढं सामान घेतलं आहे. तर आम्ही रूम फ्रेशनर म्हणून बॉडी स्प्रे घेतला, स्वस्त मिळतो म्हणून. पपई घेतली, कलिंगड नाही आहे तिथं सध्या. पीनट्स पण घेतलेत, बेसन घेतले सट्टू करून प्यायला. आणि सध्या आता डेट्स घेतो आहे, सीडलेस डेट्स आहेत. ह्याची MRP 180 रुपये तर आहे, पण इथं किती रुपयाला मिळतात काय माहीत नाही आहे. सध्या थोडं लेबल पण लावलेलं नाही आहे, पण आपण आता अंदाजे त्याला घेऊन टाकूया. किती एकच घ्यायचं का? कितीला असेल तरी पॅकेट, काय वाटतं तुला? 180 वाले हां ना. बाकी काजू बदाम वगैरे मी सगळं ऑनलाईन मागवलेलं आहे, त्यामुळे सध्या आपल्याला मागवायची गरज नाही आहे, कारण स्वस्त मिळालं होतं मला. पण डेट्स ॲक्च्युली मला स्वतःहूनच बघायचे होते, म्हणजे की चांगले कुठले मिळतात नाही का. सध्या हे मिळालेलं आहे. इकडे पिस्ता पण आहे, अंजीर पण आहे, ते आहे आपल्याला ऑलरेडी घरी. हे डेट्समध्ये भरपूर टाईपचे असतात नाही का, पण हे ब्लॅकवाली चांगले असावं मे बी, मग हे घेऊन टाकूया आपण. बाकी इकडे स्टार बाजारमधले एग्स आणि प्रॉन्स आणि शार्क मासा आलेला आहे ते विकायला. kg. चला, आपल्या जे पाहिजे होते डेट्स वगैरे पण मिळालेत आपल्याला. सोबत ड्रायफ्रूट्स आपण ऑलरेडी मागवलेत. लाडूचा कार्यक्रम लवकरच होणार आहे. लाडू म्हणजे थोडंसं असं प्रोटीनयुक्त खाण्यासाठी, आपण जिमच्या अगोदर जाण्यासाठी प्री वर्कआउटमध्ये थोडं चांगलं होणार आहे. ॲक्च्युली कालच आम्ही डार्क चॉकलेट पण मागवलेलं एक मस्तपैकी 99% डार्क आहे. एकदम खाल्लं की असं वाटतं आम्ही मातीच खातो नाही का. त्या सगळ्या गोष्टी मागवलेल्या आहेत. तर एवढं सामान घेऊन मग आता आपण जाऊया. चला बिल करू आता पहिलं तर. काय काय इथं तर आता एवढं सामान घेतलं आहे आपण. आता घराकडे निघू आता आपल्या. आलो जस्ट नाव घरी. आता जे सामान आणायला गेलो ते काही मिळालंच नाही, दुसरंच नाही ते भलतं सामान आपण घेऊन आलो आहे. पण ते पण गरजेचं आहे म्हणायचं, म्हणजे तसंच म्हणून चालायचं. आणि आता जरा वेळ थोडंसं आवरतो आणि मग तसंच जिमला जाऊया आपण. तर कंटिन्यू बघत राहा व्लॉगला. आणि बाकी मग तुम्हाला सांगेलच मी. संध्याकाळी जेवणामध्ये पण चांगलं काहीतरी बनवूया आपण. तर आजचं असंच म्हणजे स्ट्रगल असणार आहे आपलं. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, इथं समोरच काहीतरी सीन झालेला दिसतोय, म्हणजे जरा मोठा मॅटर झालेला दिसतो. मला दाखवतो मी, चेक करा. कुणीतरी चुकून शर्ट वगैरे टाकून द्यायला दिसतोय त्याचा, आणि नेमकं केबलवरती पडला आहे. तर म्हणजे अशा गोष्टी हे तर होतच राहतात. जसं सीन आहे खरं तर. आता कुणाचा शर्ट पडला आहे, कोण टाकून दिला आहे काय माहिती.
तर जरा कल त्याच वेळेस समजेल. तर काही क्षणभर विश्रांती आता आपण परत निघालो जिमला. आता जिमला जाऊन वर्कआउट करायचं आहे. ॲक्च्युली आठवड्यामध्ये खरं तर आता तिसरीच वेळ आहे जिमला जायची. 2-3 दिवस आपली जिम बुडली आहे. तर आता जाऊन मारायचं काय हाले मोठा प्रश्न पडला आहे. लेग मारावे म्हणजे लेग मारावं असं तर वाटते, कारण उद्या सुट्टी आहे, मग नाही का थोडं आराम करता येईल. आणि नाहीतर मग परत दुसरे मसल मारावे. पण मला तर वाटतं की लेगच मारावे. असं पकडून चालतो की आता आज तर म्हणजे उद्या सुट्टी आहे नाही का, मग आज असं पकडून चालू की आपला स्टार्टिंगच वीक आहे, मग लेग मारतो आणि त्यानंतर मग कसा विषय राहील थोडासा, बाकीच्या मग मसल आपल्याला पकडतील ना एकदम असे पट्ट्यामध्ये. तर आज जाऊन मग लेग मारायचं प्लॅन आहे. गेल्यावर ठरवूच काय विषय ते. सो गाईज कंटिन्यू बघत राहा ब्लॉगला आपल्या. आणि चला मग जिममध्ये जाऊ पहिलं तर आता आपण. गाईज बघा, जिममध्ये आज अजिबात गर्दी नाही आहे. सॅटर्डे असल्यामुळे एकदम मस्तपैकी मोकळं आहे सगळं. बाकी खाली पण काही नाही आहे. तर आता आपण मस्तपैकी थोडंसं स्ट्रेचिंग करू आणि लेगच्या वर्कआउटला बिगिनिंग करूयात. आज जिममध्ये मी बॉडीला फसवलं आहे माझ्या. मी मारणार होतो लेग, पण आज आपण केलं आहे पूर्णपणे बॅकचा वर्कआउट. तुम्हाला पण दाखवतो 1 मिनटं. समोर दाखव. सो गाईज बघा, जस्ट नाव आता जिममधून आलो आहे. जरा आज आपल्या लेगला थोडा सरप्राईज दिलं. लेग मारायच्या नावाने गेलो, चुकून बॅकच मारून आलो. चुकून नाही म्हणजे जाऊन बघून बॅक मारली. थोडं आता मस्तपैकी वर्कआउट झाला. आता जरा खायचं नियोजन करूया. थोडं आता प्रोटीन खावं लागेल आपल्याला. झाला विषय असा की जरा वजन चेक केलं मी. वजन जरा जास्तच लागलं आपलं वाढायला. 70कडे लागले परत जायला. तर आता परत आपण चपाती आणि भाकरी खायची बंद करणार आहे. सो गाईज आता जरा आंघोळ वगैरे करतो मी, थोडा आवरतो आणि लगेच आपण जेवणाची तयारी करूया. कंटिन्यू ब्लॉगमध्ये, ठीक आहे. तर काही जिमवरनं आलो तर आता लागलो आहे खायला. विषय झाला असा की खायला काय म्हणजे होतं आपल्याकडे ऑप्शन्स. तर आता एक लावलेत आपण शिजाय तिकडे लांब, तुम्ही पाहू शकता. आणि आत्ता रताळी खातोय. तर विषय असा असतो की रताळ खरं तर जिमला जायच्या अगोदर खायचं असतं, मग चांगला पंप येतो. पण आपण चुकून खायचं विसरलो होतो, त्यामुळे मग आता लागलो आहे खायला. आणि आता थोड्या दिवस आपला डाएट असाच असणार आहे, कारण आपलं वजन 70+ लागले जायला. 17 नाही 70. तर आता चालायचं मग. आता स्टोरी दाखव ना माझी. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, संध्याने नवीन टाकली स्टोरी त्याच्या इंस्टाग्रामच्या पेजला. त्याची आय डी आहे, दाखव रे आय डी. त्याची आय डी आहे ही वाली. तर तुम्ही जाऊन त्याला फॉलो करा, ठीक आहे. इकडे वेळे बोलू. तोंड झाक चल. ए गोलू, तोंड झाक. गुड. वर बघ इकडं. वर बघ. गुड. खाली बघ. गुड. तिकडं बघा. राईटला बघ, राईट साईडला. वरती बघ. गुड. खाली बघ. गुड. गोल बघ इकडं. गोल फिर. आमचं खेळून झालं आहे. आता आम्ही जरा जेवण लागलो आहे करायला परत. आत्ता मी मिलमध्ये परत एग व्हाईट घेतलेत. हे येल्लो टाकून द्यायच्यात आपल्याला. आणि आपला गोल्या पण सध्या खातो आहे, म्हणजे एग व्हाईट्स आणि येल्लो पण खातो आहे. त्याचं ॲक्च्युली सगळ्यात फेवरेट फूड आहे अंडं, बॉइल्ड एग. तर चाललं तर आमचं खाणं. तर गाईस हे बघा, जरा बाहेर आलो तुम्ही. तर चंद्र एकदम असा गोल आणि एकदम खतरनाकवाला आलेला आहे. म्हटलं तुम्हाला पण दाखवून द्यावा. तर जातो आता दाखवला. सो गाईज आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. आणि थँक्यू गाईज ब्लॉग पाहिल्याबद्दल. तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बरंच काय दाखवलं आहे. तुम्ही फुल मून पण पाहिला, आपला गोल्या पण पाहिला, कसा इंटेलिजंट झाला आहे ते. त्याचबरोबर आपला आजचं डाईट पण पाहिला. आणि आत्ता जस्ट मी आता मागाशी आंघोळ केली होती जिमवरून आल्यावर. तर मग आता थोडे कपडे धुलेले वाळ्या घालायच्यात. सो गाईज थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. आणि सबस्क्राईब करा चॅनल नवीन असेल तर. आणि लाईक करायला विसरू नका, कमेंट पण करा, शेअर पण करा. सो भेटूया त्याच्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.